घटक पहा, संख्या ज्ञान, त्यालाच काय म्हणतो, संख्यांचे प्रकार. गणितामधला खूप महत्वाचा घटक आहे संख्या ज्ञान व संख्येचे प्रकार. साधारणतः 1 ते 2 प्रश्न याच्यावर विचारतात. सगळ्यात महत्वाचा प्रकार जिथे की हमखास प्रश्न येतो तो म्हणजे मूळ संख्या. कोणता रे पोरांनो? मूळ संख्या. व्याख्या लिहून घ्या. ज्या संख्येला मूळ संख्या, ज्या संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जातो, ज्या संख्येला 1 व फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतो आपण? मूळ संख्या असे म्हणतो. ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो? मूळ संख्या. दुसऱ्या कुठल्या संख्येने त्याला भाग जात नाही. आणि अतिशय महत्वाचा घटक आहे हा, कारण बरेच प्रश्न हे कशावर पडतात? मूळ संख्येवर. कशावर पडतात? मूळ संख्येवर. त्याच्यामध्ये महत्वाचं वाक्य आहे बघा, सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2. सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2. दुसरं वाक्य बघा, खूप महत्वाचं आहे. एक ही संख्या मूळ संख्याही नाही. काय म्हणलं मी तुम्हाला? मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्याही नाही. अशीच आहे. कशी रे? लटकेश. बरोबर आहे. कशी ही? अरे हो, दोडका कसा असतो रे? लटकेश. ती मूळ संख्याही नाही आणि कशी नाही? संयुक्त संख्याही नाही. बिनकामाची आहे, मध्येच लोंबती ती. कशामध्ये? संख्याच्या प्रकारामध्ये. कोणत्या? मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या दोघांकडे ती नाही. कशी आहे ती? लटकेश. जसं आपण 1 मार्क आणि 2 मार्क लटकेश होतो तशी कशी आहे? कळती ना? बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? कोणती संख्या ही? लटकेश. म्हणजे मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती घेतली आपण? 2. कोणती घेतली? 2. आणि एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. एक वाक्य लिहा आणखी त्याच्यामध्ये, हमखास परीक्षेला येणार. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे पोरांनो? 97. किती आहे? 97. आता तुम्ही म्हणतात सर आम्हाला मूळ संख्या तुम्ही लिहूनच दिली नाही, ते बाकीचं लिहून देत आहे. काही करू नको, देतो लिहून. बरोबर आहे का? लिहून देणार आहे ना? ठीक आहे. मग आता मूळ संख्या कोणकोणत्या असतात पोरांनो? 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 13. अशा टिंब 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 कशा आहेत? अनंत आहेत. कशा आहेत? अनंत. सांगता येत नाहीत. अफाट आहेत. कशा आहेत? अफाट आहेत. सांगता येत. अगणित आहेत. अगणित आहेत. मोजता येत नाहीत. संख्या मोजता येत अनंत आहेत. जिथं आपलं लॅपटॉप बंद पडेल, जिथं आपलं कॅल्क्युलेटर बंद पडेल तेवढ्या संख्या आहेत. संख्या तेवढ्या आहे. ठीक आहे. आपल्याला तेवढ्या संख्येची गरज. आपला कार्यक्रम कुठपर्यंत माहिती पोरांनो? लाखापर्यंत. कुठपर्यंत कार्यक्रम आहे? लाखापर्यंत. कोटीपर्यंत. पोलीस झाले तर कुठपर्यंत कार्यक्रम आपला? कोटीपर्यंत कंसात. ठीक आहे. संख्या कोणत्या त्या? मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, टिंब 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 कशा? अनंत. बरोबर आहे. मग सर्वात लहान मूळ संख्या किती आली? 2. आता इथे 1 घेतली का आपण? 1 ही संख्या मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या ही नाही. आता दुसरं पहा, 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे? 97. हमखास प्रश्न येतो. लिहिलं इथपर्यंत सगळं? आता बघा पोरांनो, 1 ते 10. 1 ते
1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या येतात त्या पाहू आपण. कशामध्ये? 1 ते 10 मध्ये कोणकोणती एक मूळ संख्या आहे का बरोबर? नाही. मग काय येईल इथे? 2, 3, 5, 4 नाही. 4 नाही. अरे 4 नाही पोरांनो, 4 ला बघा 1 न भाग जातो. 1 ही पांचक संख्या आहे. कशी आहे? बेश्रम. कशी आहे? पुन्हा बरोबरही असते, पुन्हा सोबतही असते, कुणाच्याही डोक्यावर असते. म्हणजे 4च्या छेदामध्ये 1 आहे. बरोबर आहे. 4च्या बाजूला गुणाकारामध्ये 1 आहे. 4च्या घातांकामध्ये 1 आहे. म्हणून तिला काय म्हणायचं? पांचेट. बिनलाजी कुणाबरोबर असते? कोण? 1. कोण? कळतंय का? कुणाचं नाव घ्यायचं? पब्लिक मार बसतो. बरोबर आहे. संख्या कशी आहे? 1. बरोबर आहे. ठीक आहे. मग इथं 4 ला 1 न भाग जातो. बरोबर बघा. त्याच्यानंतर 2 न जातो. त्याच्यानंतर म्हणजे 4 ला 2 पेक्षा जास्त संख्येनं भाग गेला. 4 मूळ संख्या आहे का? मूळ संख्येचा नियम काय आहे? फक्त 2 संख्येनं भाग गेला पाहिजे. तसा बघा आपण जर 2 घेतला, 2 घेतला काय होईल? 1. त्याच्यानंतर 2. त्याच्यानंतर 2. आपण जर 8 घेतले, 8 कितीनं भाग जाईल पोरांनो? 1 न भाग जाईल, 2 न जाईल, 4 न जाईल आणि 8 न पण जाईल. त्या संख्येने एकदा भाग जातो. तर ही पण मूळ संख्या नाही 4. त्याच्यानंतर 8 पण मूळ संख्या नाही, पण 2 मूळ संख्या आहे. जर आपण असे 13 घेतले, 13 किती घेतले? 13 घेतले. 13 तर 13 ला भाग किती जातो माहिती पोरांनो? 1. त्याच्यानंतर 13 दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही. संख्या कशी आहे? भावेश लक्ष दे. तुम्हाला काल सांगलं मी, काही समजो नाही समजो कुणाकडे बघायचं? माझ्याकडे. कसा आहे दिसतो? बरोबर. 1.5 तास कुणाकडे बघायचं? माझ्याकडेच बघायचं. बोर्डाकडे बघायचं. हे किती इथं? 13. हे किती इथं? 1. हे किती? 13. दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? मूळ संख्या. कळतंय ना? ठीक आहे. मग 2 काय आहे? मूळ संख्या आहे. 3 काय आहे? 5 काय आहे? शाबास. त्याच्यानंतर काय रे पुढं? कोणती येईल? 7. ही काय आहे? मध्ये कॉमा द्यायचा. काय द्यायचं मध्ये? नाही तर तुम्ही डायरेक्ट लिहिताल संख्या होऊन जाईल 23, 57. बरोबर आहे का? ठीक आहे. आता 9 आहे का मूळ संख्या? नाही. 9 ला भाग जातो ना. ठीक आहे. 11 ते 20. 11 ते 20. 11 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 13 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर किती आहे? 17 आहे. त्याच्यानंतर 19 आहे. रेल्वे थांबवायची, नाही तर आपण लिहित जाऊ सगळे. बरोबर. आपण एका दशकामधल्या पाहतोय. कशामधल्या पाहतोय? एका दशकामधल्या पाहतोय. आता बघा पुढं काय येईल? 21 ते 30 पर्यंत संख्या. 21 ते 30 पर्यंत. 21 मूळ संख्या नाही. बरेच जण काय करतात माहिती का? एकच स्थानी 1 आला ना मूळ संख्या समजता. हुशार. बरोबर आहे का? आगाऊपणा म्हणायचा. हुशारपणा काय म्हणायचं? आगाऊपणा. ठीक आहे. किती येईल इथं? 23. त्याच्यानंतर 29. त्याच्यानंतर काय आहे? 29. आता काय येईल पोरांनो? 31 ते 40. 31 ते 40. 31 ते 40 मध्ये काय येईल रे पोरांनो? 31 येईल. 37. 39 ला भाग जातो. 33 39 भाग जातो. ठीक आहे. काय येईल आता? 41 ते 50. 41 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 43 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 47 मूळ संख्या आहे. 49 मूळ संख्या नाही. बरेच जण चुकता 49 मध्ये. 49 भाग जातो. जायचं तुला? ठीक आहे, जा. हळूच इकडून जा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक परीक्षाला. ठीक आहे. मग परीक्षा द्यायची. इथं काय रे पोरांनो? 51 ते 60. 51 ते 60. 51 आहे. अरे 51 नाही. 5 अधिक 1 बरोबर 6. कितीनं भाग जाईल? 3 न भाग जाईल. 3 1 3 3 दोन्ही 6. 51 मूळ संख्या नाही. आणि 17 तरी 51 ते पण ठीक आहे. ठीक आहे. 52 53 किती येईल? 53. त्याच्यानंतर 57 नाही येणार. 7 5 12 59. ठीक आहे.
61 ते 70 काय होईल बरोबर इथं 61 येईल 67 येईल 69 येणार का नाही येणार 71 ते 80 71 ते 80 71 73 79 त्याच्यानंतर काय आली 81 ते 90 83 आहे 87 नाही 58 15 58 15 83 सॉरी 87 नाही 83 येते त्याच्यानंतर काय येईल 89 त्याच्यानंतर काय येणार आहे आणि शेवटी काय राहिलं काय राहिले 91 ते 100 91 ते 100 फक्त एक मूळ संख्या ती म्हणजे कोणती आहे 97 आहे कोणती आहे 97 आहे आपण संख्या मोजूया एकदा काय करूया संख्या मोजूया बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि या संख्या का मोजल्या माहिती तुम्हाला संख्या का मोजल्या माहिती तुम्हाला संख्या ह्याच्यामुळे मोजल्या की तुमच्या लक्षात यावं 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत पहा काय म्हणलं मी 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहे बरोबर 25 किती मूळ संख्या आहे 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती 25 लिहिल्या महत्वाचे वाक्य लिहून देतो बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये सापडणार नाही डायरेक्ट प्रश्न हे पाठ करा पाठ 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 25 किती लिहिल्या 25 लिहा त्याच्यानंतर पहा 1 ते 50 मध्ये 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या कशामध्ये म्हणलं मी तुम्हाला 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 15 पोरांनो किती आहेत 15 त्याच्यानंतर घ्या 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या 1 ते कशामध्ये म्हणतो मी 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 9 किती आहेत 9 किती आहेत 9 कळतंय का हे नाही कळत परत एकदा पहा किती पर्यंत म्हणलं मी 1 ते 25 पर्यंत म्हणलं किती पर्यंत मोजलं मी कितीपर्यंत मोजलं ना बरोबर 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बरोबर आहे बरोबर लिहिलं 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या मग असं होईल का ज्यावेळेस तुम्ही पेपर देणार आहात आणि जर प्रश्न विचारला 1 ते 25 पर्यंतचे मूळ संख्या किती सगळे मानताल बरं ठीक आहे तुम्हाला येईल मांडूनी पण काय होईल टाइम लागेल आणि टाइम लागेल म्हणजे आपला काटा निघेल बरोबर आहे का पेपर होणार नाही पुन्हा रडत बाहेर येणार आपण आणि पुन्हा काय म्हणणार वेळ पुरला कसा वेळ पुरेल अभ्यास कसाही करतो तू अभ्यास कसा केला पाहिजे टापटिप्पणामध्ये त्यांना अपेक्षा नाही तुम्ही मूळ संख्या लिहून सोडवायची अपेक्षा नाही तुम्हाला माहिती मूळ संख्या येतात पण त्यांना अपेक्षा काय आहे त्याला डायरेक्ट मूळ संख्या आल्या पाहिजेत कुणाला पेपर घेणाराला म्हणून मूळ संख्या पाठ ठेवायच्या 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत बाबा आता पुन्हा ठीक आहे 51 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 51 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 10 कशा कळल्या तुम्हाला ह्या
1 ते 50 मध्ये किती येतात? 15 आहेत. मग त्याच्या पुढच्या किती असणार आहेत? 10 असणार आहेत. झाले किती? 25. झाले किती? 25. परत एकदा सांगतो पोरांनो, 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 15 आहेत. त्याच्यानंतर 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 9 आहेत. आणि 51 ते 100 मध्ये काय म्हणलं मी? 51 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत. कुठल्याही युट्यूब चॅनलला पहा, काय म्हणलं मी तुम्हाला? कुठल्याही युट्यूब चॅनलला पहा, तुम्हाला एवढं सुटसुटीत आणि एवढं डीप मध्ये कुणीच देणार नाही. ह्याच्यापेक्षा मूळ संख्येवर प्रश्न वेगळा येणार नाही. आता सांगेल मी, परत आणखी पहा. परत वाक्य पहा. 1 ते 25 पर्यंतच्या 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती गड्यांनो येईल सांगता? 100. किती आहे बेरीज? किती आहे बेरीज? कशाची बेरीज आहे ती? 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती आहे? जर प्रश्न असा आला तुम्हाला तर लिहित बसाल तुम्ही, बेरीज कराल, वेळ खूप जाईल. पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस प्रश्न आलाय, 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज किती? बेरीज किती आहे? 100, 100. कळतंय? पुढचं बघा. 1 ते 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 328. किती आहे? 328. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती आहे? 328. समजत आहे का? एकावन्न ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज कशाचं म्हणलं मी तुम्हाला? 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 51 ते 100 किती येईल बरोबर? 732. किती येणार आहे? 732. पाठ करायचं. या काय करायचं? पाठ करायचं. त्याच्यानंतर बघा आता काय राहिलं? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येईल? 1060. बरोबर. किती येईल बेरीज? 1060. परत पहा परत एकदा. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? सांगायचंय. 1 ते 25 मध्ये मूळ संख्या 9. मोठ्यानं थोडं. 51 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? लाजायचं? ठीक आहे. परत एकदा पहा. 1 ते 25 पर्यंतच्या 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 100. जांभळी द्यायची नाही, झोपायचं. जो झोपला तो लटकेश. जो झोपला तो कसा राहील? लटकेश. जांभळी द्यायची नाही. बरोबर आहे. लटकेश राहायचं नाही. लटकेचं दुःख फार वेगळं असतं पोरांनो. जे माणूस 1 मार्काने 2 मार्क गेला ना त्याला कधीच विचारायचं नाही
भाऊ तुझं काय झालं, पण लोक इतके बेकार आहेत समाजामधले, आदराद्र विचारता, जखमीवर मीठ चोळल्यासारखं. त्याला माहित असतंय त्याचं काय झालंय, तर मुद्दाम विचारते, ते मुंबईला गेलं तर भरतीला काय झालं, काय म्हणते ते, मुंबईला गेलं तर भरतीला काय झालं, हे सांगून सांगून बेजार होतंय. आणि पुन्हा काय करते माहिती का, काही दिवसानंतर समोरून एखादा माणूस दिसलं, त्याला माहिती आपल्याला विचारणार हे रस्ता काय करतंय, पास करतंय. आणि पुन्हा पुढच्या भरतीला आपण लागतो, पुढच्या भरतीला लागतो. जे आपल्याला मुद्दाम विचारत असतं ते काय म्हणते माहिती, पुन्हा मी म्हणलंच होतं तू 100% लागणार आहेस, मला माहिती होतं, तुझ्यात लई जिद्द होती, हा तुझ्यासारखा पोरगा एक पण नाही. हे कधी म्हणते, पण लागल्यावर. जे आधी जखमेवर मीठ चोळते ना तेच नंतर म्हणते. त्याच्यामुळे पोरांनो संयम ठेवायचा. सगळ्यांचा कार्यक्रम बरोबर होतं, सगळ्यांचा बाप वर बसलेला आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत केली, प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर नियतीला तुमच्या समोर झुकावं लागतं. माझं वाक्य लिहून ठेवा वहीमध्ये. जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल, तुम्ही प्रामाणिक अभ्यास करत असाल, लोकाला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका. बरेच पोट्टेत, बरेच, अरे हो, कुणाला तरी दाखवण्यासाठी अभ्यास करता, लोकही फसता, त्यांचं बोलणं सुरू होतं, बरोबर आहे, सगळं वाटोळ होऊन जातं बेटा. अरे बरेच पोरं आहेत असे, ही मजाकचा विषय वास्तव आहे. त्याच्यामुळं दिसणारे आणि दाखविणारे आणि अभ्यास करणारे ह्या तिन्ही कॅटेगरी वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कशामध्ये जायचंय, अभ्यास करणारे. लोकांना दाखवायचा, लोकांना अभ्यास कधी दाखवायचा, सिलेक्शन म्हणजे झालं पाहिजे, सिलेक्ट होऊन, कधी सिलेक्ट होऊन. असं काय नाही पोरचा अभ्यास लोकांना दाखवता, पोरी पण दाखवता. मग ठीक आहे, काय लिहायचंय, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे पोरांनो, 28. हा झोप गेली तुझी आता. 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, 732. किती आहे, 732. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, 1060. 1060 ला आयएमपी करून घ्या. 125. त्यानंतर 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज, ते पण आयएमपी करून घ्या. महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आपला कार्यक्रम संपलाय का आणखी नाही. ठीक आहे, जोडमूळ संख्या घ्या. कोणत्या संख्या, जोडमूळ संख्या लिहा पटापट. जोडमूळ संख्या कोणत्या संख्या बरोबर, जोडमूळ संख्या कोणत्या संख्या, जोडमूळ संख्या. बघा, ज्या दोन मूळ संख्येमध्ये, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो, ज्या, काय म्हणलं मी, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो, त्या सर्व मूळ संख्यांना, त्या सर्व मूळ संख्यांना काय म्हणतात, जोड मूळ संख्या म्हणतात. विशाल कळतंय, कुचू कुचू करू नको. काय करतंय, कुचू कुचू करतंय आणि गालात हसतंय कुणासारखं, प्रीती जिंटा सारखं कळी पाडून. हो, काय कामाचं नाही ते, बरोबर आहे. ठीक आहे, काय पाहिजे आपल्याला, जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो, त्या सर्व मूळ संख्यांना काय म्हणतोय आपण, जोडमूळ संख्या. स्टार कारण एक वाक्य लिहून टाका किंवा डायरेक्ट संख्या लिहा, काय अडचण नाही. 3-5 2 आणि 3. अय भाऊ पाय, बरोबर. त्यानं काय सांगलं रे, 2 आणि 3 पाहिलं. आपल्या नियमात बसतंय का, अरे सांगू द्या, चुकल्याशिवाय माणूस शिकत नसतो, चुकल्याशिवाय शिकत नसतो. अजिबात हसायचं नाही. आपला क्लास कोणासाठी रे, ज्याला येत नाही, मग जे सर्वसामान्य आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांना येतं त्यांच्यासाठी पण आहे. तुम्ही नाही ते म्हणतात, जे येतं त्यांच्यासाठी पण आहे. त्याच्यामुळं चुकलं चालेल, पण बोललं पाहिजे. परंतु जो प्रश्न तुमचा चुकतो ना, तो कायम लक्षात राहतो, आणि कदाचित
तुम्हाला जर क्लासमध्ये कुणी हसला असेल एखादा प्रश्न विचारून, तर तो प्रश्न तुमचा मरेपर्यंत लक्षात राहतो. कधीपर्यंत? माझं एक उदाहरण सांगतो. सरांनी चान्स शब्द विचारला होता, चान्स इंग्लिश मधला. तो मला आला नव्हता, बदबद मारलं होतं. बरोबर आहे का? आजही माझ्या लक्षात आहे. गुरु गुरुच असतो. ठीक आहे. काय विचारलं ह्यानं? 2 आणि 3. सर जोडमूळ संख्या आहे का? भाऊ आपल्या जोडमूळ संख्येची व्याख्या काय आहे? ज्या 2 मूळ संख्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 2चा. फरक कितीचा पाहिजे? 2चा. फरक 2चा आहे का? 3 वजा 2 म्हणजे ह्याला फरक म्हणतो आपण, वजा बाकी. फरक म्हणजे काय? अरे हे सांगावं लागतं पोरांना. फरक म्हणजे काय? वजा बाकी. 3 मधून 2 गेले, उरला किती? 1. उरला किती? 1. फरक कितीचा आला? 1चा. जोडमूळ संख्या आहे का? नियमात बसली का? नाही. नियमात बसलं पाहिजे. काय केलं पाहिजे? नियमात बसलं पाहिजे. ठीक आहे. 3 आणि 5. दुसरी 5 किंवा 5 डॅश, काय म्हणू आपण त्याला? 5 डॅश 7. त्याच्यानंतर 11 डॅश 13. त्याच्यानंतर 17 डॅश 19. त्याच्यानंतर 29 डॅश 31. त्याच्यानंतर 41 डॅश 43. त्याच्यानंतर 59 डॅश 61. 71 डॅश संपल्या. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. स्टार करा आणि एक वाक्य लिहून घ्या. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. संख्याच्या जोड्या आहेत. आपल्या जोडीला वेळ आहे. कंसात भेटली तर, नाहीतर 50 गावामध्ये लटकेश. किती रे? 50. 50 पेक्षा जास्त संख्या वाढायला आता. एक वाक्य लिहून घ्या. 11 ते 100 पर्यंत. काय म्हणलं मी तुम्हाला? 11 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येचे आदला बदल केल्यास, IMP करा वाक्याला पोरांनो. 11 ते 100 पर्यंतच्या किंवा 100 पर्यंत जोडमूळ संख्येचे आदला बदल केल्यास तरीही 9 मूळ संख्या मिळतात. तरीही किती मूळ संख्या मिळतात? 11 ते 100 पर्यंतच्या कुठल्याही जोडमूळ संख्येची जर आदला बदल केली तर आपल्याला किती जोडमूळ संख्या मिळतील किंवा मूळ संख्या मिळतील? 9. किती मिळतील? 9. जोडमूळ म्हणण्याऐवजी मूळ संख्या म्हणलं तरी चालेल. 11 ते 100 पर्यंतच्या कोणत्याही मूळ संख्येची, मूळ संख्येतील अंकाची म्हणजे कसं माहिती का? समजा आपण 11 घेतले पोरांनो. किती घेतले रे? किती घेतले आपण? किती घेतले? 11 घेतले. 11च्या अंक आदला बदल केली. काय केली? 11ची आदला बदल म्हणजे हा एक इकडे लिहिला, हा एक इकडे लिहिला. काय झालं? आदला बदल केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर 13 घेतले. 13 किती घेतले? 13. 3 इकडे लिहिला, एक इकडे लिहिला. काय झाले? 31. काय भेटले आपल्याला? मूळ संख्या भेटली. कोणती म्हणता येईल आपल्याला आणखी? 17. 17 आहे ना? 17. 17ची आदला बदल केली. काय होईल? 71 होईल. त्यानंतर 31 मूळ संख्या आहे ना? काय होईल रे पोरांनो? 13. म्हणजे अशा आदला बदल करून संख्या जरी लिहिल्या मूळ संख्या तरीही आपल्याला किती मूळ संख्या मिळतात? 9. किती मूळ संख्या मिळतात? कळलं? अय जांभळी देऊ नको. जांभळी द्यायची नाही. आपला कार्यक्रम बाकी आणखी. बरोबर आहे. घ्या पुढचं. सहमूळ किंवा दोघींच्या परस्पर मूळ संख्या. काय म्हणू आपण याला? परस्पर मूळ संख्या. शिकली पाहून हे कधी? हे आपल्याला लसावी मसाई मध्ये कामाला येणार आहे. कुठं कामाला येणार पाहून? हे लसावी मसाई मध्ये कामाला येणार आहे. काय? परस्पर मूळ संख्या.
व्याख्या लिहून घ्यायला काय म्हणत बघा, काय म्हणलं मी, ज्या किंवा सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त संख्यांना, बघा, ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांना एक या व्यतिरिक्त कोणत्याच, काय म्हणलं मी तुम्हाला, कोणत्याच संख्येने भाग जात नाही, संख्येने भाग जात नाही, त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना काय म्हणतो, त्या दोघी परस्परांच्या मूळ संख्या आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, त्या दोघींच्या परस्पर मूळ संख्या किंवा त्यांना काय म्हणतो आपण, सहमूळ संख्या. आणि बघा, परस्पर मूळ संख्याचा मसावी हा एक असतो, वाक्य लिहून टाका स्टार करून, काय, किंवा सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी काय असतो, एक असतो, एक, लक्षात असू द्या. मुंबईला प्रश्न विचारलाय, कुठे विचारलाय, मुंबईला प्रश्न विचारलाय. हा प्रश्न कसा होता, बरोबर, 41 व 42 यांचा मसावी किती. आतापर्यंत पहा, खूप संख्या छान सांगितली मॅडमनी, 41 व 42. आता बघा, 41 मूळ संख्या आहे, 41 कसली आहे, मूळ. पण 42 मूळ संख्या आहे का, 42 मूळ संख्या नाही, 42 समसंख्या आहे. आणि कोणती समसंख्या मूळ संख्या नसते, फक्त दोन सोडून. काय म्हणलं मी, कोणती समसंख्या मूळ संख्या नसते, फक्त दोन सोडून. एकमेव दोन ही अशी संख्या आहे, ती मूळ पण आहे आणि सम पण आहे. आणि सर्वात लहान मूळ संख्या पण दोनच आहे, आता बघा, इथं 42 समसंख्या आहे, 41 विषम नाही, मूळ संख्या आहे. काय आहे, एक वाक्य पुन्हा एकदा सांगतो आणखी, सर्वच विषम संख्या मूळ संख्या नसतात, परंतु सर्वच मूळ संख्या विषम संख्या असतात. वाक्य कळतंय का गोलमाल व्हायला व्हायलाय का, जमली व्हायली ना. अहो सहज सांगितलं वाक्य, सर्व विषम संख्या मूळ संख्या नसतात, पण सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात, दोन सोडून. कळते वाक्य, ठीक आहे. आता ह्या दोन कशा आहेत, परस्परांच्या मूळ संख्या आहेत. ह्या 41 ला आणि 42 ला फक्त कितीनं भाग जाणार आहे पोरांनो, एकानं. कितीनं भाग जाणार आहे, एकानं. म्हणून हे परस्परांच्या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. काय त्या परस्परांच्या, दुसऱ्या कुठल्या संख्येला भाग जाणार नाही. सहमूळ संख्येचा मसावी एक असतो, मसावी किती असतो, एक असतो. लसावी किती असतो, जर दोन संख्या असतील तर त्यांचा गुणाकार, दोन पेक्षा जास्त संख्या असतील गुणाकार नाही. पुन्हा आपल्याला लसावी काढावं लागेल. काय काढावं लागेल, मसावी तर एकच असेल, पण लसावीमध्ये फरक पडू शकतो, दोन पेक्षा जास्त आल्या तर. कळतंय, सहमूळ संख्या कळल्या. मग सहमूळ संख्या कळल्या, काय असतात सहमूळ संख्या. आता लहान कोणती मोठी किती सांगता येत नाही, फक्त सहमूळ संख्या काय असते, ज्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांना फक्त एक या व्यतिरिक्त कोणत्या संख्येनं भाग जात नाही, त्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. आणि सहमूळ संख्येचा मसावी किती असतो, एक असतो. सहमूळ संख्येचा मसावी किती असतो, कळतोय का पोरांनो, होय बरं आहे ना. आजे कळायलंय, शिंदे बाबू कळायलंय का, नक्की. आता आपला चक्रा नकरा चालूच आहे, बरोबर आहे, थांबला पाहिजे. ल्या पुढे आता, खाली स्टार एक वाक्यला थोडा आयएमपी करून आपण एक वाक्य लिहून द्यायचं राहिलं होतं, कोणतं, हा, एकमेव दोन ही संख्या सम असून मूळ आहे. सम असून कशी आहे, मूळ आहे. एकमेव दोन ही
संख्या सम असून कशी आहे, मूळ आहे. पुढे घ्या त्याच्यामध्ये संयुक्त संख्या. कोणती घ्या, कोणती घ्या, संयुक्त संख्या. कोणती घ्या, संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ संख्या नसतात, ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, संयुक्त संख्या असे म्हणतात. लिहिलं. त्याच्यामध्ये पुन्हा एक वाक्य लिहा. कोणतं, एक ही संख्या संयुक्त नाही आणि मूळही नाही. एक ही संख्या संयुक्त नाही आणि मूळही नाही. एक ही संख्या संयुक्त नाही आणि मूळही नाही. कशी आहे, लटकेश. ती कुठेच नाही, ती कुठेच नाही, इकडे पण नाही तिकडे पण नाही, मध्येच लटकेश. ठीक आहे. कोणती संख्या, एक. कोणती संख्या, एक. समजतंय. आता बघा काय पाहतोय आपण, संयुक्त संख्या. संयुक्त संख्येमध्ये सम पण संख्या असतात, विषम पण असतात. संयुक्त संख्येमध्ये किती असतात, सम पण असतात, विषम पण असतात. आता 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहे पोरांनो, 75 नाही 74. किती आहे, अरे 1 ते 100 मध्ये 25 काय गेल्या, मूळ संख्या गेल्या, 25 मूळच गेल्या. आणि हे काहीच नाही ना, किती गेल्या, आता 26 गेल्या. 100 मधून 26 गेले, उरले किती, 74. 75 नाही म्हणायचं, किती म्हणायचं, 74. कळतंय का. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत, 74 आहेत. किती आहेत, 74 आहेत. स्टार करा, एक वाक्य लिहा. स्टार करा, एक वाक्य लिहा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळे ह्याच्यावर प्रश्न पडतात म्हणजे पडतातच. काय म्हणलं मी, पडतात म्हणजे पडतात. ठेंबे ठेंबे, हा तळे साचे नाही समुद्र साचे. जर तळ साचवलं तर 1 मार्काने पुन्हा लटकेश. बरोबर आहे. असं पाहिजे आपण जी परीक्षा देऊ त्या परीक्षेमध्ये पहिल्या 5 मध्ये आलो पाहिजेत. अभ्यास असा करायचा. मग काय होतं माहिती का, आपण बऱ्याच वेळेस पेपर देतो आणि पुन्हा मग आपण काठावर असतो. काय असतो, काठावर असतो. पुन्हा आपलं असं वाटतं की आपला समोरचा दुसरीकडे कुठेतरी लागला म्हणजे आपल्याला संधी भेटल. असं नाही झालं पाहिजे. आपण कशामध्ये पाहिजे, एकदम 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 रेषेच्या पुढे पाहिजेत. डायरेक्ट आपण पहिल्या 5 मध्ये पाहिजेत. कुणाचं काय हो तिकडे, राजा मरो राणी हात धरून जाऊ, काय घेऊन आपल्याला, मनही मन, काही मन. आणि परीक्षेला येते मन 1 मार्काला. कशाला येते, मराठी व्याकरणामध्ये. राजा मरो राणी मन आहे. मी काय माझं सांगत नाही, ठीक आहे, वाईट वाटून घेऊ नका. राजाचं आहे, आपल्याला काय घेऊन देणे. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या किती आहेत पोरांनो, किती आहेत, 74. किती आहेत, 74. आता लिहा सर्वात लहान संयुक्त संख्या. मी समसंख्या म्हणलं यार, बोलत संयुक्त संख्या म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे, ठीक आहे, दुरुस्त करून घ्या थोडस. सर्वात लहान संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशा हे सांगतो तुम्हाला अगोदर. आता बघा आपण जर 4 घेतले, 4 किती घेतले, 4. 4 ला किती भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. किती संख्येने भाग गेला रे. आपण काय करू, मूळ संख्या पाहू. आपण इकडे 2 मूळ संख्या पाहू. कितीने भाग जातो, 1 आणि 2 ने. 1 आणि, पण इथं कितीने भाग चालला रे बरोबर. आपण जर समजा 6 घेतले, 6 काय घेतले, 6 कितीने भाग जातो रे, 1 ने, 2 ने, सॉरी हा 2 ने पण जातो, 3 ने पण जातो. आणि किती संख्येने भाग गेला, किती संख्येने भाग गेला,
यांची बेरीज किती होईल रे पोरांनो? किती होईल? हे किती रे पोरांनो? हे किती? 6. 6 आहेत ना, 6. 6च्या दुप्पट बेरीज झाली पाहिजे. 6च्या बेरीज किती झाली पाहिजे? दुप्पट झाली पाहिजे. 2 आणि 1 3, 3 दोन्ही 6 दोन्ही. जर बेरीज दुप्पट झाली तर ह्याला परिपूर्ण संख्या म्हणतात. काय म्हणतात ह्याला? 6ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 3 आणि 6. त्यांची जर बेरीज केली तर 6 पेक्षा किती आली पाहिजे? दुप्पट आली पाहिजे. त्याला काय म्हणतो? परिपूर्ण संख्या म्हणतो. ह्यांची बेरीज दुप्पट येईल का रे पोरांनो? 3 7 आले. ही परिपूर्ण संख्या आहे का? नाही. परिपूर्ण संख्या होती का? कशाला म्हणतात परिपूर्ण संख्या? जे त्याचे अवयव शोधायचे, कोणत्या कोणत्या भाग जातो आणि त्यांची बेरीज करायची. दिलेल्या संख्येपेक्षा किती कशी आली पाहिजे? दुप्पट आली पाहिजे. त्यावेळेला काय म्हणायचं? सर मग तुम्ही संयुक्त संख्या शिकवायले, सांगायले परिपूर्ण संख्या. समजून घ्यावं लागेल ना, समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात आपण? संयुक्त संख्या. 2 पेक्षा जास्त ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या. काय म्हणतात? संयुक्त संख्या. म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या सर्व कशा असतात? संयुक्त संख्या असतात. आपण जर 9 घेतले पोरांनो, 9 किती घेतले? 9. काय करावं लागेल पोरांनो? भाग किती जातो? 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 6 नाही जाणार, डायरेक्ट 9. ह्याची दुप्पट होईल का पोरांनो? आता दुप्पट होईल का? मग ही परिपूर्ण संख्या आहे का? नाही. समजा आपण जर 12 घेतले, 12 किती घेतले? 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर भाग जाईल का पोरांनो? आता बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15. बेरीज भाग जाणार नाही. परिपूर्ण संख्या आहे का? परिपूर्ण संख्या कोणती? फक्त 6. म्हणतात फक्त 6च परिपूर्ण आहे का? असं नाही, त्याच्यापेक्षा पुढेही असू शकतात. हिचे पण कशाचे रे? हिचे पण काय आहेत? 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, बरोबर आहे, किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. भाग जातो ना, ह्याचे पण 2 पेक्षा जास्त काय आहेत? भाग जात 2 पेक्षा जास्त संख्येनं. पण ही पण संख्या कशी आहे? संयुक्त संख्या आहे. ही पण कशी आहे? मग काय लिहिलं तुम्ही? सर्वात लहान संयुक्त संख्या 4. सर्वात लहान संयुक्त संख्या 4. आणि तुम्हाला फसवायसाठी पुन्हा एक प्रश्न विचारतील, बरोबर आहे, तो लिहून घ्या. सर्वात लहान सम संयुक्त संख्या. सर्वात लहान सम संयुक्त संख्या किती आहे पोरांनो? 4. सम पण आहे, संयुक्त पण आहे, सर्वात लहान पण आहे. ठीक आहे, स्टार करा एक वाक्य लिहा परत आणखी. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. किती आली? 9. लिहिली. आता ह्याच्यामध्ये राहिला आपली त्रिकोणी संख्या. काय राहिली रे? त्रिकोणी संख्या. कोणती संख्या म्हणायचं? आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणता माहिती पोरांनो? 2 लगतच्या संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. बघा काय म्हणलं मी तुम्हाला? 2 लगतच्या संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. काय सांगलं मी तुम्हाला? बघा, 2 लगतच्या संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणता? त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 लगतच्या. आता मी काय म्हणलं माहिती का? आपण त्रिकोणी संख्या शोधूया. एक गुणाकारामध्ये 2 मांडले, 2 लगतच्या संख्या कसल्या झाल्या? भागाकारामध्ये किती मांडायचे? निमपटीस म्हणजे भागिले 2 मांडायचे.
लगतच्या पहिली संख्या दुसरी संख्या छेदामध्ये 2 काय होईल पोरांनो 2 कटेल त्रिकोणी संख्या पहिली 1 त्रिकोणी संख्या झाली 1 झाली. त्याच्यानंतर बघा आता काय घेऊया आपण 2 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 बे एक बे उरले किती 3 म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या किती आहे 1 आहे दुसरी किती आहे 3 आहे. बघा आता पुढे 3 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 2 बे एक बे दोन्ही 4 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 पुन्हा बघा पुढे 4 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये बे एक बे दोन्ही 4 बे पंचे 10 ही 10 काय झाली पुढची संख्या झाली. बघा फरकानं वाढायला लागली. कशाने संख्या वाढायली रे फरकानं वाढायली. 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या म्हणून लिहून द्यायला लागलोय. त्याच्यानंतर बघा पुढची संख्या कोणती आहे 5 गुणाकारामध्ये छेदामध्ये बे एक बेत्रिक 3 पाची 15 इथं किती वाढली संख्या 2 न वाढली इथं किती वाढली 3 न वाढली इथं किती वाढली 4 न वाढली इथं किती वाढली इथं किती वाढेल रे 6 न म्हणजे इथं किती येईल 21 पुढे किती वाढणार आहे 7 न 7 चौक 28 पुढे किती वाढणार आहे रे 36 पुढे किती वाढणार आहे 9 किती होईल पुढे 45 पुढे किती वाढणार आहे 10 न झाले किती 55. ह्या सगळ्या काय आहेत रे पोरांनो काय आहेत ह्या सगळ्या काय आहेत त्रिकोणी संख्या. कोणत्याही लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची जर बेरीज केली कोणत्याही 2 लगतच्या कशाच्या कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची जर तुम्ही बेरीज केली तर कुठली तरी एक वर्ग संख्या मिळते. 3 अधिक 1 किती झाले आहे का वर्ग संख्या आहे का वर्ग संख्या 3 अधिक 6 किती झाले आहे का वर्ग संख्या 10 आणि 6 16 आहे का वर्ग संख्या 16 वर्ग संख्या आहे ना 4 चा वर्ग ठीक आहे. 15 आणि 10 25 कितीची वर्ग संख्या आहे 5ची 21 आणि 6 15 36 6 चा वर्ग आहे. इथं किती येईल 7 चा वर्ग आहे नाही 21 आणि 28 मध्ये 7 चा वर्ग येईल काय येईल 21 आणि 28 मध्ये 7 चा वर्ग येईल. म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला बरोबर कळलंय का कळलंय 2 लगतच्या संख्यांची बेरीज म्हणजे कुठली तरी एक वर्ग संख्या येत असते कुठेतरी आणि त्रिकोणी संख्या शोधायची असते त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा असतो. आता ही झाली त्रिकोणी संख्या 1 बरोबर आहे का 1 काय झाली त्रिकोणी संख्या. तर ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती माहित तुम्हाला 1 ही त्रिकोणी संख्या किती आहे 3 त्याचा पाया किती आहे 2 किती आली होती 3 दोन्ही 6 या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती बरोनो पाया काय असतो कळलं का आता काय असतो पहिली संख्या अरे 15 गुणाकारामध्ये 16 लिहिले भागाकारामध्ये 2 लिहिले तर पाया किती झाला. प्रश्न काय विचार माहिती का 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती प्रश्न काय विचारतील 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. मग 15 पाया म्हणजे गुणाकारामध्ये किती मांडायचे 16 भागाकारामध्ये किती मांडायचे 2 बे 1 बे 8 16 15 8 120 झालं उत्तर आपलं. किती सेकंद लागतील 5 सेकंद समजतंय ठीक आहे. आपण त्रिकोण संख्येचा पाया काढणे नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे बरोबर आहे समसंख्येची बेरीज विषम संख्येची बेरीज याच्यावरचे प्रश्न उद्या पाहूया ठीक आहे. सर्वांना समजलं ठीक आहे.